गेले काही दिवस चर्चेत राहिलेली महाड शहरातील बेकायदेशीर अतिक्रमण हटाव मोहीम अखेर महाड नगर परिषदेमार्फत बुधवारी सुरू करण्यात आली असून सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच एसटी बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे महाड नगर परिषदेने हटवण्यास सुरुवात केली आहे। या कारवाईला विलंब होत असल्याने महाडकर नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध नाराजीचा सूर होता। राजकीय हितसंबंधांमुळे या कारवाईत अडथळे येत असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली होती। यावर 20 मार्च नंतर या कारवाईला सुरुवात होण्याचे संकेत प्रशासनाकडून प्राप्त झाले होते। त्यानुसार बुधवार 25 मार्च पासून महाड शहरातून ही कारवाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे। या कारवाईविषयी महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी माहिती दिली। महाड नगर परिषद हद्दीतील वाढते अतिक्रमण पाहता या संबंधित नागरिकांच्या वगैरे तक्रारी येतात, त्या अनुषंगाने आम्ही आज कारवाई सुरू केलेली आहे। त्यासाठी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त घेण्यात आलेला आहे। याशिवाय काल आपण अतिक्रमण धारकांना दौंडी देऊन सूचनाही देण्यात आली की स्वतःहून अतिक्रमण काढण्यात यावं, याद्वारे नुकसान होणार नाही। काढण्यात आलेले आहेत स्वतःवरून, परंतु काही अजूनही तशीच आहेत की अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे। कारवाई कायम स्वरूपी राहणार का? हो, ही अतिक्रमणाची कारवाई आता कंटिन्यू राहील। यामध्ये जी कारवाईसाठी आपलं मनुष्यबळ दिसते, पण पर्याप्त यंत्रसामग्री म्हणजे फक्त एक जेसीबी आहे, एखादा डंपर आहे, तर कशी काय होणार? डंपर आणि जेसीबी आहे, तसेच कर्मचारी पण आहेत भरपूर, त्यामुळे कारवाई होईल। याशिवाय गल्लीबोळ वगैरे पण जिथं अतिक्रमण केलेलं आहे रस्त्यावर ते सर्व घेणार आहोत। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।